ठाणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वंदना बस स्थानक आणि महापालिका मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली तर सामान्य जनतेच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण झाले। शहरात रात्रीच्या वेळेस आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणं झाडं पडली। यामुळे काही ठिकाणी रस्ते अडवले गेले तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला। महापालिका आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून झाडं हटवण्याचं काम सुरू केले। महापालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करत पाणी साचलेली ठिकाणं साफ करण्याचं काम हाती घेतलं। पावसाळ्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले। या परिस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। विविध कारणं पुढे करून सातत्यानं मुंब्रा कोसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे। या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ता मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात आज मुंब्रावासीय रस्त्यावर उतरले। दारुल फलाह मस्जिदीपासून फायर ब्रिगेड येथील पाणीपुरवठा कार्यालयावर तिरडी मोर्चा नेमून नियमित पाणीपुरवठा करावा अशी त्यांनी मागणी केली। तसंच कार्यालयाचं दार उघडत नसल्यानं प्रवेशद्वारासमोरच मडकी फोडत नागरिकांनी ठिय्या धरला। यावेळी माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण हे देखील उपस्थित होते। दरम्यान येत्या मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेण्याचा इशारा मर्जिया पठाण यांनी यावेळी दिला। धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र मुंब्रा कोसा परिसरात गेले 4 दिवस पाणीपुरवठाच होत नाही। त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागतात। या विरोधात शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलनही केलं होतं। या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला नाही। त्याच्या निषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी खांद्यावर तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला। या मोर्चात महिला, पुरुष असे सुमारे 2000 नागरिक सहभागी झाले होते। मोर्चेकरांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिल्यानंतर कार्यालय बंद असल्याचं दिसल्यानं संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या दारातच मडकी फोडली। तसंच गेटवर चढून आत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवलं। ठाणे शहरात 10% पाणी कपात करण्यात आली असली तरी 90% पाणीपुरवठा केला जात नसल्याचं मर्जिया पठाण यांनी सांगितलं। गेल्या 15 दिवसांपासून पाणीच सोडण्यात येणार नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। मुंब्रा कोसा भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसात टँकरवर लाखो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावं लागत आहे। पालिका अधिकारी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी पाण्याचा पुरवठा अनियमित करत आहेत। त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच मर्जिया पठाण यांनी यावेळी दिलाय। सांगतोय महिन्यात तुम्ही 4 वेळी लोकांना सांगतो प्रेशर कमी आहे, प्रेशर कमी आहे। अरे प्रेशर कमी आहे तर तुम्ही काय करत आहे ना? महिन्यात 4 वेळी तुमचा प्रेशर लो होतोय आणि तुम्ही लोकांना 15 वर्षापासून तुम्ही लोकांना असंच वेळा बनवतात, तर तुमची जबाबदारी काय आहे? मी तुम्हाला एक फॅक्च्युअल पॉइंटची गोष्ट सांगते की ते जे बायपासवरून जे 300 ची लाईन आलेली आहे, 300 डायमीटरची जी लाईन आहे ज्याच्यात मुंब्रा कोसाला पाणी भेटते, त्या लाईन 20-25 वर्ष जुनी आहे ती लाईन। ठीक आहे, 20-25 वर्ष जुनी लाईन आहे। आता 3-4 वर्ष अगोदरच TMC मध्ये टेंडर निघाला होता रिमॉडेलिंगचा। मुंब्रा दिवा पाणी लाईनची रिमॉडेलिंगचा टेंडर आलेला होता, बजेट पास झालेला होता। सुरुवातीला 170 कोटी, सुरुवातीला 170 कोटीच्या बजेट पास झालं होतं। त्याच्यानंतर त्या बजेटला वाढ झाली आणि 220 कोटीच्या बजेट दिलं गेला। पण त्याच्यात तुम्ही किती पैसे मुंब्रामध्ये खर्च केलेला आहे?
किती काम केलेलं आहे तुम्ही, म्हणजे किती कोटीचं काम तुम्ही मुंब्रामध्ये केलंय, जरा मला याची मला जरा हे पाहिजे, रिपोर्ट पाहिजे. आणि तुम्ही केलं आहे तर इम्प्लिमेंट कुठे आहे आणि इम्प्रूव्हमेंट कुठे आहे? कारण की आता पहिल्यांदा असं झालंय की 15-20 दिवस स्ट्रेट पाणी नाही आहे. या जे आम्ही पुतळ्याचे जे हे केलं ना, मुर्दा बनवलो ना, अशी आपली TMC मुर्दा झालेली आहे, महापालिका मुर्दा झाली आहे, लाचार झाली आहे. कारण त्यांच्या मनात काय आहेच नाही, त्यांचा जमीर मरलाय असं वाटतंय. बहुचर्चित ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पुनर्निर्माण आराखड्यास आणि अंदाजपत्रकास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. 560 कोटी रुपयांचं हे अंदाजपत्रक असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 3278 खाटांची व्यवस्था होणार आहे. तसंच मनोरुग्णांच्या नातेवाईकांना वसतिगृह, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था अशा विविध 28 ते 30 इमारती बांधल्या जाणार आहेत. सध्या या रुग्णालयाचं बांधकाम जीर्ण झाले. सुमारे 125 वर्ष जुनं रुग्णालय असून सध्या या रुग्णालयात 1850 खाटांची व्यवस्था आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय 1901 मध्ये सुरू करण्यात आले. मुंबई, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मनोरुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येत असतात. तसंच परराज्यातून अनेक रुग्ण रेल्वेगाडी किंवा इतर मार्गानं वाट चुकून येतात. हे रुग्ण रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात आणलं जातं. त्यामुळे राज्यातील इतर 3 प्रादेशिक मनोरुग्णालयांपेक्षा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार दाखल रुग्णांचं प्रमाणही खूप आहे. सुमारे 50 एकरमध्ये पसरलेल्या रुग्णालयाच्या काही भागात अतिक्रमण झालं आहे. रुग्णालयाच्या इमारती धोकादायक आणि जीर्ण झाल्यात. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय. या रुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे रेल्वे स्थानक उभारलं जाणार आहे. तसंच 28 ते 30 एकर जागेत मनोरुग्णालयाचं पुनर्निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वातंत्र्याचा ऐतिहासिक ठेवा असलेला ठाणे किल्ला अर्थात ठाणे मध्यवर्ती कारागृह पडग्यात हलवणं ही संकल्पना हास्यास्पद आहे. त्या जागी पार्क उभारण्यामागे बिल्डर लॉबीचा डाव बसवून ठाणेकरांची अस्मिता जपण्यासाठी आम्ही या निर्णयाविरोधात लोकचळवळ उभारू. तत्पूर्वी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाणे कारागृह भिवंडीतील पडगा येथे हलवून ठाण्यात त्या जागी भव्य पार्क उभारण्यात येणार असल्याचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी या योजनेत बिल्डर लॉबीचा अंत्यस्थ हेतू असल्याचा आरोप केलाय. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात आपण याबाबत आवाज उठवला असून ठाणेकरांच्या भावना दुखवू नका असं आवाहन केळकर यांनी केले.
ठाणे कारागृहाजवळच न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय असल्यानं कैद्यांची ने-आण करणं सोपं आणि सुरक्षित आहे. अशावेळी हे कारागृह 20 ते 25 किलोमीटर दूर असलेल्या भिवंडीतील पडघा येथे उभं करणं हे हास्यास्पदच आहे. तेथून कैद्यांची न्यायालयापर्यंत ने-आण करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. असं असताना कारागृह हलवण्याचा निर्णय घेणं हे संशयास्पद वाटतं असं मत केळकर यांनी व्यक्त केले. कारागृहाची कैदी क्षमता 4,000पर्यंत असताना येथे 10,000च्या आसपास कैदी आहेत. त्यामुळे येथील यंत्रणेवर आणि सुविधांवर ताण पडतो. त्यामुळे येथे शेतीसाठी असलेल्या जागेवर विस्तारित बहुमजली कारागृह उभारण्याबाबत येथे नियुक्त झालेल्या अधीक्षकांनी वेळोवेळी प्रस्ताव दिलेत. त्यामुळे या जागेवर विस्तारित बांधकाम केल्यास अतिरिक्त ताण दूर होऊ शकेल. या उपरही गरज भासल्यास भिवंडीत विस्तारित कारागृह उभारता येईल. त्यासाठी हे ऐतिहासिक आणि ठाणेकरांना प्रेरणादायी कारागृह अर्थात ठाणे किल्ला पाडून भव्य पार्क उभारण्याची गरज नसल्याचं मत आमदार केळकर यांनी व्यक्त केले. ठाण्याचा मानबिंदू असलेला आणि अपघातात उद्ध्वस्त झालेला अशोक स्तंभ नव्यानं उभारण्यात आला. येथील हेरिटेज असलेल्या टाऊन हॉलचंही नूतनीकरण करण्यात आलं. मुंबई-ठाणे या मार्गावर धावलेल्या पहिल्या रेल्वेचं इंजिन ठाणे स्थानक परिसरात आणण्यात आलं. या कारागृहात म्युरल्सच्या रूपानं इतिहास जागवणाऱ्या स्मारकाचं काम प्रस्तावित आहे. ठाण्याची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असून त्यास ठाणेकरांचा पाठिंबा मिळत असल्याचंही केळकर यांनी स्पष्ट केलंय.